ना तो तुला है ना। सो बच्चों, अभी मैं और नैवेद्य इधर हीटर के सामने हीटिंग ले रहे हैं और हम बैठे हैं बर्फ के अंदर, है ना। आणि बर्फ केवढा थंड असतो, खूप थंड असतो ना। मग नैवेद्यला थंडी वाजायला लागली ना। मग आणि पाऊस पण पडला ना, कुठच्या बर्फाचा पाऊस पडला ना। मग म्हणजे थंडी वाजायला लागली, मग आम्ही येऊन झोपला। मग सकाळी उठला तर सगळीकडे बर्फ बर्फ होता, आहे ना। आता मग खेळ ना तू बर्फमध्ये। आता आपण फ्रेश व्हायचं आणि बर्फमध्ये खेळायला जायचं, ओके। पाणी खूप कोमट आहे। नाही, पाणी गरम केलं आईने। खूप कोमट आहे। कोमट खूप। नाही नाही, गरम पाणी आहे, फुल गरम पाणी। हां, कोमट आहे। ओके। सो नमस्कार मित्रांनो, मी संजय नाईक, लाईफ अँड कट इन मुंबई या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज आपली एकदम सकाळ एकदम चिल्ड झाली आहे आणि बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता कॅमेरा ऑन केला आहे। सो ॲक्च्युली आमच्यापेक्षा ना जी इथे बहिणीची रूम आहे ना ती ऑसम आहे। ही बघू शकता तुम्ही, हे असं इकडे वुडन फायरसाठी आहे आणि इथे अशी खुर्ची दिलेली आहे आणि इकडनं बाहेर गेल्यावरती हा तुम्हाला जो नजारा दिसतो ना, ऑसम आहे, ऑसम। आपण जराशी झूम करूया, हा बघा तो दिसतोय। फुल स्नो आहे बघा। हे जे झाड आहेत ना, या माउंटेनला आपण झूम करूया। हो 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 हो, जी ब्युटी दिसते ना, ऑसम आहे। म्हणजे एवढ्या स्ट्रगल नंतर हे सगळं करून झाल्यानंतर ना असा नजारा जर बघायला भेटला ना तर एक नंबर। आणि हा बघा ना, हा स्नो सगळं आहे ना आता विरघळतोय कारण की ऊन आलं आहे त्याच्यामुळे। बघा पूर्ण इथे स्नोच आहे सगळीकडे आणि जी ती पुढची व्हॅली आहे ना तिथे पण फुल स्नो आहे। आणि इथे ना जे गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत ना प्रत्येक ठिकाणी पोचतात। हा, त्यांची केवढी पण छोटी जागा असून दे, त्या गव्हर्नमेंटच्या बसेस सगळीकडे पोचतात। सो असा इकडचा एक नंबर नजारा आहे। सो मजा येते इथे। आणि ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे काय, 9-10 तासाची जर्नी आहे ना ती ॲक्च्युली आम्ही कसं गाडीने एवढी ट्रॅव्हल नाही केली, सो त्याच्यामुळे थोडाफार आम्हाला प्रॉब्लेम झालेले, वॉमिटिंग आणि होत होते। सो तुम्ही पीस घेतले तरी पण होतंच, चॉकलेट विकलेट घेतले तर ठीक आहे त्याच्याबरोबर। बाकी आता इथे आल्यावरती जो मजा आहे ना ती एक नंबर आहे। काल ॲक्च्युली स्नो पडलेला, सो त्याच्यामुळे थंडी खूप होती। आज एवढी नाही आहे, आज मी जस्ट जॅकेट घातलं आहे तरी पण एवढी थंडी नाही म्हणून ठीक आहे। सो आज आपण साईटसीइंग करणार आहे। तर आता मी विचारलं त्यांना की आपण आज काय करणार, तर आज ते बोलले साईटसीइंग करा कारण की सोलंग व्हॅलीला खूप बर्फ पडला आहे। सो त्याच्यामुळे आपल्याला सोलंग व्हॅलीला गाडी नाही जात आहे, सो त्यामुळे आज आपण साईटसीइंग करणार आहे आणि उद्या आपण सोलंग व्हॅलीला जाणार आहे स्नो ॲक्टिव्हिटी करायला। सो असा आपला आजचा प्लॅन आहे आणि शेवटचा नजारा बघून घ्या। आता आपण खाली अजून गेलो नाही आहे, आता जायचं आपल्याला ब्रेकफास्ट नाही करायला आणि ते करून झालं की आपण आज साईटसीइंग करायला जाणार आहे।
नाव घेतात ना पण मला काय पासून झाली नाही मला पाहिजे असं वाटतं त्याविषयी चालत गेलोस पण तुझं ते टेन्शन उपरीच नको उपरीने सगळा गेम झाला. गेम झाला. सो मित्रांनो आता आपण इथे ब्रेकफास्ट करायला आलो आहे आणि ह्यांचं हे डायनिंग एरिया आहे. सो हा एक नंबर आहे आणि आता आपल्याला ब्रेकफास्टसाठी इथे त्या लोकांनी परोठे दिले. ओके आणि बाहेरचा तर नजारा तुम्ही बघताच आहे, फुल स्नो आहे. ॲक्च्युली तो समोरचा जो माउंटेन आहे ना तो ऑसम आहे तिकडचा. सो आता हे ब्रेकफास्ट करूया आणि इकडनं फटाफट निघूया आणि मस्तपैकी सिनिक व्ह्यू एन्जॉय करूया आणि सिनेमॅटिक फुटेज काढत राहूया. सो मित्रांनो आता ब्रेकफास्ट करून झालं आहे आणि आपण आता साईट सीन करायला चाललो आहे आणि एक इथे जवळच फोटोसाठी चांगलं लोकेशन आहे. सो तिथे आम्ही जातो आणि त्याचा फोटोशूट करूया आणि व्हिडिओ करूया. नाही वेद नाही वेद नैवेदला आईश दिसला. हा नैवेद 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 इथे बघ इथे. हा अरे बापरे बाबाकडे बघ आता. बाबा इथे बघ इथे बघ. बाबाकडे बघ नैवेद. हा नैवेदला आईश दिसला. नाही इथे बघ इथे चालत आहे. इथे चालत आईश कर आईशला साईडला कर. हा ते ओला आहे हा. सो मित्रांनो इकडचा जो सिनेरी आहे ना ऑसम आहे ऑसम. आता आम्ही इकडे थोडेसे फोटो काढणार आहे आणि त्यानंतर हडिंबा टेम्पलला जायला निघायचं आहे. ऑसम आहे. सो आता मित्रांनो आपण मनालीला साइट सीन करायला चाललो है. सो सर जी अभी हम लोग को आप किधर किधर घुमाएंगे? मैं हडिम्बा टेम्पल लेके जाऊंगा पहले. हाँ हाँ. फिर उसके बाद क्लब हाउस. ओके. क्लब हाउस के बाद वन विहार, तिब्बतन मोनेस्ट्री. ओके. और उसके बाद मॉल मार्केट. ओके. अभी अपने को किधर स्नोफॉल मिल सकता है? स्नोफॉल मौसम तो बना है. ओके. और अभी मिल भी सकता है 2-3 घंटे के बाद, क्योंकि इस टाइम टेम्परेचर 4 डिग्री है. ओके. तो हो सकता है मिल जाए. ओके. सो मित्रांनो आता आपण पोचलो आहे हडिम्बा टेम्पलला आणि हडिम्बा टेम्पलचा जो व्ह्यू आहे ना तो काहीतरी वेगळाच आहे इकडचा. आणि तुम्हाला इथे कॉस्ट्यूम घालून जे तुम्हाला शिमल्याला होतं जे इथे पण तुम्ही करू शकता. कॉस्ट्यूम घालून जे फोटो तुम्हाला काढायचे असतील आणि असं सगळं हे इथे करू शकता तुम्ही. आणि हे हडिम्बा टेम्पल आहे. सो ह्या लोकांना पहिला फोटो काढायचे. सो ते फोटो काढून मग नंतर आम्ही पुढे जाऊ. अच्छा केसर ले आओ, केसर शिलाजीत. सो इथे आपण हडिम्बा टेम्पलला आलो आहे आणि इथे आपल्या हॉटेलच्या पेक्षा जास्त स्नो इथे पडतो. सो इथं बघू शकता तुम्ही. आणि इथे तिकडच्यापेक्षा जास्त थंड आहे. हे हडिम्बा टेम्पल आहे. अच्छा. सो हडिम्बा टेम्पलला जायला पुढे रश खूप आहे. सो आता आपण जाऊया पुढे. थोडं हडिम्बा टेम्पलची स्टोरी तुम्हाला मी थोडं शॉर्टकटमध्ये सांगेल. पहिला आपण मंदिरमध्ये जाऊया, पाया पडूया, त्याच्यानंतर तुम्हाला हडिम्बा टेम्पलची स्टोरी सांगतो.
चलिए सो हे आता बहिणीला पूर्ण रेडी केले आणि फोटो काढण्यासाठी इकडचा ट्रेडिशनल लुक करण्यासाठी आणि हे सगळं तुम्हाला इथेच भेटतं आणि शिमलाला पण आहे बट एक नंबर वाटते वेगळं लुक शूट किती करणार सो आता भाऊजी रेडी होत आहेत साक्षीला हे पाहिजे होतं काय झालं सो इथे पण तुम्हाला शॉल भेटते 100 रुपयामध्ये आणि 100 रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे ती तुम्हाला पुढे जर्सी घ्याल तशी भेटते ते शॉल तुम्हाला सो हा मनालीचा स्पेशली मार्केट रोड आहे सो मनालीचा हा मॉल रोड आहे आणि आता जस्ट आमचा मनालीचा मॉल रोड आम्ही चालू केला आहे बघायला हडिंबा टेम्पल झाल्यानंतर हा मनालीचा मॉल रोड आता फिरायला चालू केलं आहे इथे फिरताना आम्हाला कमीत कमी आता 3 ते 4 तास असेच निघून जातील सो आरामात फिरत फिरत काय ना काय फूड टेस्ट करत करत आता मनालीचा मॉल रोड फिरत राहणार आहे सो हा मनालीचा मॉल रोड आहे थंडीमध्ये आईस्क्रीम खाल्ल्याने नाही होत मनालीचा मॉल रोड आहे तिथे तुम्हाला इकडचे स्पेशली तुम्हाला कल्चरल इथे कपडे भेटतात
चालूच आहे सूट्स आहे ड्रेस आणि पुढे आहे मोनेस्ट्री आहे. सो इथे तुम्हाला कल्चरल असं जे काही तुम्हाला घ्यायचे ते इथे भेटतात. सो पहिला आपल्या सिद्धू ऑलरेडी ते बॉईल केलेला असतो. सो इथे ये सिद्धू के अंदर स्टफिंग रहता है क्या? हाँ जी, इसके अंदर ड्राई फ्रूट की पेस्ट होती है, नमकीन होती है सर, ये बाहर वाले आटे का होता है. ओके ओके. ये घर पे बना के लाते हैं. हाँ जी, सुबह बनाती हूँ, शाम को. हाँ जी सर, बोलिए. वेज मोमो, सिद्धू, लाफिंग. वेज डिश ही? ओनली वेज सर, मेरे पास ओनली वेज है. सब कुछ वेज मिलेगी आपको. ये सिद्धू रेडी हो गए. हे सिद्धू आपलं रेडी झाले. लाफिंग बनवत आहे. हेलो. बोला नहीं चाहिए. सो एक तिन्ही चटणी मिक्स करून बोलला ना मार्केटला नेतो करून. अरे तर खायला ह्याच्यासाठी घ्यायचे. सो तिन्ही चटणी मिक्स केली. ये क्या डाला है? ये सोयाबीन. सोयाबीन डाला. ओके. स्प्रिंग ऑनियन क्या बोलते हैं ना, वो दे मतलब पगे शायद ना लेकिन ना वाला सकन की कॉश है सिलेंडर सा ओ ले सकते हो. प्लस मन तो गांव मैडम चला. हां चला की जशी गया है तो मिलेस. हाँ जी, आप मुझे टिश्यू दूँ सर आपको? हाँ. ओके. हे आपलं लाफिंग तयार झालं आहे. लाफिंग आहे, हे लाफिंग आहे. सो आता हे स्पेशली आम्ही स्पायसी बनवायला सांगितलेलं. हे स्पायसी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अद्रकची जी टेस्ट येते ना ती वेगळी येते. सो एकदा ट्राय करणं बनतं आणि तुम्हाला स्पायसी पाहिजे तर त्यांना सांगायचं स्पायसी बनवायला. सो हे सिद्धू आहे, इकडचं स्पेशल असं फूड आहे. ओके. एक बीट आहे आणि आतमध्ये त्यांचे ना काहीतरी ड्रायफ्रूटचं हे टाकतात, त्याची थोडीशी टेस्ट आहे. इकडचं लोकल फूड आहे, लाईट फूड आहे आणि तुम्हाला गरम गरम खाल्लं ना तरच टेस्टी लागणार. एक नंबर टेस्ट आहे. म्हणजे तुम्ही एकदा आलात तर नक्की ट्राय करू शकता. सो इकडचं आपण लाफिंग आणि काय खाल्लं, सिद्धू. लाफिंग आणि सिद्धू खाल्लं, मस्त टेस्ट होती. जर तुम्हाला यायचं असेल तर हे हॉटेल स्नो व्ह्यू आहे, ह्याच्या समोरच त्यांचं आहे. सो तुम्ही इथे येऊन ते ट्राय करू शकता आणि चांगली टेस्ट आहे. आणि तुम्हाला जो लाफिंग आहे तो तुम्हाला समोरासमोर बनवून दिला जातो आणि तुम्हाला स्पायसी पाहिजे, कमी स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने बनवून देतात आणि एक नंबर टेस्ट आहे. हां. आणि लाफिंगची प्राईस आहे 80 रुपीज आणि सिद्धूची प्राईस आहे 100 रुपीज. सो रिजनेबल रेट आहे आणि एकदा इथे आलं तर इकडचे लोकल फूड ट्राय करणं तुम्हाला वर्थ आहे. सो नक्की ट्राय करा.
सो ते 50-20 गुलाबजाम भेटतात गरमागरम. तुम्ही बघू शकता स्टीम येते. आता टेस्ट करतो. ठीक आहे, पण जे गरमागरम इथे खायला जे टेस्ट लागते ना ती मस्त लागते. ॲक्च्युली वन वी आर मनाली आहे आणि इथे तुम्हाला जस्ट फोटोग्राफीसाठी इथे आतमध्ये झाड आहे. तर तुम्ही जाऊन आतमध्ये फोटो व्हिडिओ काढू शकता. 50 रुपीज एंट्री आहे आणि बाकी ॲक्टिव्हिटीज बंद आहे सध्या. सो आलात तर इथे व्हिजिट करू शकता. गरमीमध्ये तुम्हाला सगळे तिकडचे बाकीचे गेम्स आणि चालू असतात. थंडीमध्ये काय नसतं चालू. सो आतमध्ये ओनली फोटो काढण्यासाठी तुम्ही जाऊ शकता, बाकी काही नाही आहे. सो आम्ही पुढे मॉन्युमेंटला चाललो आहे, ते आम्ही आतमध्ये जात नाही आहे. सो इथे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे. सो आता इथे आतमध्ये जायला पुढून एंट्री आहे. सो आता आपण इकडनं पुढून आतमध्ये जाऊया. जे मॉनेस्ट्री आहे त्याचं लोकेशन पण बघू शकता, एकदम जबरदस्त आहे. सो एकदा आतमध्ये आपण विजिट जाऊन बघूया. सो ती बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे आणि ॲक्च्युली मॉनेस्ट्रीच्या बाजूचा हा जो नजारा आहे ना ऑसम आहे. आणि ह्या लोकांनी इथे मस्त फोटो काढण्यासाठी पण इथे हे मस्त बनवलेलं आहे सिटिंग एरिया. सो इथून तुम्ही बसून फोटो पण काढू शकता. इकडे ना रबडी जलेबी घेतली आहे आणि हा ब्रेड पकोडा घेतला आहे. हा ब्रेड पकोडा आहे ना 100 रुपयाचा आहे आणि ही रबडी जलेबी 180 रुपयाची आहे. सो लेट्स ट्राय करतो, वर्थ आहे की नाही माहिती नाही. तुला देतो मी ते नाही खात बस. रबडी जलेबी नॉर्मल आहे. रबडी गरम गरम ॲक्च्युली पाहिजे. आता पकोडा पण ट्राय करूया. काय आहे पकोडा पण ठीक आहे. 100 रुपीजचा वर्थ नाही एवढा. सो आम्ही इकडे आशियाना करून आहे साऊथ इंडियन. सो तिकडनं घेतलेलं. सो ठीक आहे, पण आलो आहे तर एकदा ट्राय करून घ्यायचं.
सो मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहीन. सो आतासाठी टाटा बाय बाय. खूप थकलो आहे, आता झोपायचं आहे. सो बाय, गुड नाईट.